मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहे छोले पुरी। छोले पुरी हे म्हटलं ती लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतो हा मेनू। छोले एकदम टेस्टी आणि बघताच क्षणी खायचे होईल असा मेनू आहे। आज आपण करणार आहे छोले पुरी। छोले आपण हे बघा, छोले रात्रभर भिजत ठेवले, एकदम फुलून आले। रात्रभर भिजत ठेवले तर असे एकदम छान फुलून येतात। आता आपण छोलेसाठी लागणारं साहित्य बघूया। हे बघा, टोमॅटोची प्युरी करून घेतली, कांद्याची पेस्ट केली आहे, हळद आहे, तिखट आहे आणि हे धणे जिरे पावडर आहे, मीठ आहे, आलं लसणाची पेस्ट आहे, जिरे आणि हे छोले मसाले आहे आणि आपण हे तेजपत्ता पण घेतले। आता आपण कुकरमध्ये हा झटपट होतो। आता आपण तेल तापत ठेवलं आहे। तेल तापलं आहे की आपण जिरं टाकूया। आता छान आता आपण तेजपत्ता टाकूया। तेजपत्ता टाकल्यामुळे कांद्याची पेस्ट छान परतवून घेऊया। 2 मिनिटं परतून घेऊ, त्याचा कच्चापणा जाईपर्यंत। हे पण आलं लसणाची पेस्ट केली ती टाकूया, छान परतून घ्यायची तेलात 2 मिनिटं, म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं। तर आपण हे टोमॅटो प्युरी करून घेतली ती टाकूया, ती परतून घेऊया छान। आता हे पण लाल मिरची पावडर टाकणार याच्यात, बेडगी मिरची का काश्मीरी लाल मिरची आणि हळद टाकली, धणे जिरे पावडर टाकली आणि आता छान परतून घेऊया तेल सुटेस तोपर्यंत। तेल सुटते साईडला, म्हणजे आपला मसाला चांगला परतला गेला आहे। तो मसाला चांगला, ग्रेव्हीचा मसाला चांगला परतून घेतला तर म्हणजे तुमची भाजीची चव चांगली येते। आता बघा हे तेल सुटत चाललं आहे, त्यात छोले टाकूया आणि मीठ टाकूया। आता हा छोले मसाला आहे तो टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया, परतून घेऊ छान। तेल सुटले आहेत, आपण ह्याच्यात छोले टाकूया। छोले टाकले ह्याच्यात ते छान परतून घेऊ असं। त्याच्यात आता आपण मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकले तर ते टाकूया। आता कुकरचं झाकण लावूया। झाकण लावलं पण 3 शिट्ट्या होऊ देऊया। आता आपण पुरी करणार आहे। पुरीसाठी आपण ह्याच्यात कणिक घेतली, त्याच्यात मीठ टाकूया चवीनुसार, थोडीशी साखर टाकूया आणि ओवा टाकूया, मिक्स करून घेऊया आणि याच्यात पाणी टाकून घट्ट मळून थोडं पाणी टाकून एक कणिक भिजवतं तसं घट्ट मळून घेऊया। शिट्टी झाली, छोले ठेवले होते कुकरमध्ये, अजून 2 शिट्ट्या झाल्या की आपण झाकण काढूया आपण। आता हे बघा, त्यातून आपण थोडासा गूळ टाकून उकळू देऊया, चवीला एकदम छान होता। आपण आपल्या कुकरची शिट्टी झाली आहे तर बंद करू। थंड झाल्यावर आपण प्लेटमध्ये काढूया छोले। आपण घट्ट कणिक मळून घेतली, आता आपण याचे छोटे छोटे पुरी असे गोळे करून पुऱ्या करून घेऊ। तेल पण तापत ठेवलं, आता पुरी लाटून घेऊया।
पुऱ्या लाटून घेऊ आपण. आपलं तेल तापलंय चांगलं आपलं. आता आपण पुरी तळायला घेऊया. एका साईडने आपण सोनेरी झाल्यावर पलटूया. पुरी एकदम घट्ट मळून घ्यायची, म्हणजे जास्त तेल पीत नाही. थोडीशी साखर ॲड केली त्यामुळे कलर पण छान होतो. आपण दुसऱ्या साईडने ओढू सोनेरी. एकदम टम्म फुगल्या पुऱ्या. आता आपण काढूया पुरी. छान टम्म फुगल्या. ते पण बघा छान झाली. आता आपले हे ना छोले झाले एकदम रेडी. त्याच्यात आपण शेवटी थोडं गूळ टाकून उकळून घेतलं. एकदम आंबट गोड अशी छान चव येते गूळ टाकलेली. आणि आपल्या पुऱ्या पण छान रेडी आहे. हा मेनू तुम्ही नक्की करून बघा आणि अशा पद्धतीने करून बघा. झटपट होतो कुकरमध्ये, जास्त वेळ लागत नाही. आणि सगळं मसाला वगैरे रेडी असेल, छोले मसाला आणला की पटकन होतो. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा.